सिंधू नदी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सगळीकडे चर्चेत असलेला विषय। ही नदी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबत असलेला सिंधू नदीचा करार स्थगित केला। 1960 साली अस्तित्वात आलेल्या या करारानं भारत पाकिस्तान यांच्यातली 3 युद्ध पाहिली। त्यानंतर 2008चा मुंबई हल्ला असो, 2016चा उरी हल्ला किंवा 2019चा पुलवामा अटॅक, प्रत्येक वेळी भारतानं हा करार मोडावा अशी मागणी झाली होती, पण तरीही हा करार टिकून राहिला। पण यावेळी मात्र तसं झालं नाही। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या CCSच्या बैठकीनंतर सरकारनं सिंधू नदी जलवाटपाचा करार स्थगित करण्याची घोषणा केली। यानंतर आता भारत सरकार लगेच ॲक्शन मोडमध्ये आलंय। केंद्र सरकारनं पाकिस्तानचं पाणी रोखण्याच्या रणनीतीवर काम करायला सुरुवात केली आहे। यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक उच्चस्तरीय बैठकसुद्धा घेतली होती। त्यामुळे भारतानं दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी थेट सिंधू नदीचा करार रद्द केल्यानं त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत। यामागे भारत सरकारची मोठी डिप्लोमसी असली तरी सध्या सिंधू संघर्ष चांगलाच गाजतोय। आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं हे पाऊल उचललं असलं तरी सिंधू जलकरार स्थगित करण्याचा भाजपला भविष्यात फायदा होऊ शकतो असंही बोललं जात आहे। या एका नदीमुळे आणि तिच्या स्थगित केलेल्या करारामुळे भाजपचं लॉंग टर्मचं राजकारण कसं सेट होत आहे, भाजपला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आता सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन म्हटलं जात असलं तरी सिंधू नदीशी प्रत्येक भारतीयाचं एक भावनिक नातं आहे। फाळणीआधी जेव्हा अखंड हिंदुस्थान अस्तित्वात होता तेव्हा सिंधू नदी ही भारतीयांची आणि भारतातल्या हिंदूंची ओळख होती। 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली वैदिक संस्कृती ही सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी वसली होती। मुळात हिंदू हा शब्दच सिंधू या नावावरून आल्याचं सांगितलं जातं। ऋग्वेदात भारताच्या वायव्य दिशेला असलेल्या या नदीला सिंधू असं नाव देण्यात आलं होतं, पण कालांतरानं याच नावाचा अपभ्रंश होऊन हिंदू हे नाव अस्तित्वात आलं। इराणी आणि अरब लोक सिंधूमधील सचा उच्चार ह असा करायचे, त्यामुळं त्यांनी सिंधू नदी पलीकडे राहणाऱ्या लोकांना हिंदू आणि त्या लोकांच्या प्रदेशाला हिंदुस्थान असं म्हणायला सुरुवात केली। मुख्य म्हणजे सिंधू नदीचा उगमच हिंदूंसाठी पवित्र असलेल्या कैलास पर्वतावर होतो, त्यामुळं सिंधू नदीबद्दल भारतीयांच्या मनात एक वेगळी श्रद्धा आहे। त्यामुळं फाळणीनंतर जरी या नदीचा बहुतांश हिस्सा पाकिस्तानला मिळाला असला तरी भारतातल्या हिंदूंसाठी भावनिकदृष्ट्या सिंधू नदी महत्त्वाची आहे। आता सिंधू नदीचं असलेलं हे महत्त्व भाजपकडून आगामी काळात अधोरेखित केलं जाऊ शकतं। त्याचं पहिलं कारण म्हणजे सिंधू आणि हिंदू हे असलेलं नातं। स्थापनेपासूनच हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या भाजपचे हिंदुत्वावर आधारित 3 मुख्य उद्देश होते। पहिला उद्देश अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणं, दुसरा काश्मीरचं कलम 370 हटवणं आणि तिसरा समान नागरी कायदा लागू करणं। राम मंदिर आणि कलम 370च्या जोरावर भाजपनं हिंदुत्ववादी पक्ष ही आपली इमेज देशभरात तयार केली। याच मुद्द्यांचा सत्ता मिळवण्यासाठी भाजपला फायदा झाल्याचं सांगितलं जातं। आता राम मंदिर आणि कलम 370चं उच्चाटन हे आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे प्रत्यक्षात आलेत। समान नागरी कायद्यातील पोषक असं वातावरण तयार करण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे। त्यामुळं आता हिंदुत्वाच्या माध्यमातून थेट हिंदूंच्या भावनेला हात घालण्यासाठी सिंधू नदीच्या माध्यमातून भाजप हिंदुत्वाच्या नव्या मुद्द्याला हात घालत असल्याचं बोललं जात आहे। ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपची मातृसंस्था म्हटलं जातं तो संघ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणार आहे। मोदी, शहा किंवा कोर भाजप नेत्यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे पूज्यस्थानी आहेत। आम्ही सावरकरांच्या हिंदुत्वाला मानतो असं भाजप आणि संघाचे नेते कायमच म्हणतात। त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची सिंधू नदीबद्दलची भूमिका महत्त्वाची ठरते। सिंधू नदीपासून हिंदी महासागरापर्यंत जी भूमी आहे त्या भूमीवर राहणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे असं स्पष्ट मत सावरकरांनी मांडलं होतं। सिंधू नदीचं सर्वाधिक पाणी पाकिस्तानला देणारा सिंधू जलकरारच सावरकरांना मान्य नव्हता। सिंधूशिवाय हिंदू अशक्य आहे। जोपर्यंत शेवटचा हिंदू जिवंत आहे तोपर्यंत सिंधू विसरणं शक्य नाही असं सावरकरांनी म्हटलं होतं। त्यामुळं एकीकडं सिंधूशी असलेलं हिंदूंचं नातं आणि हिंदुत्वाशी सिंधूचा असलेला घनिष्ठ संबंध यामुळे सिंधू नदीच्या माध्यमातून भाजप हिंदुत्वाचा मुद्दा जास्त व्यापक करू शकतो असं म्हटलं जात आहे। सिंधू नदीच्या माध्यमातून भाजप आपलं लॉंग टर्मचं राजकारण सेट करू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे
काश्मीरी जनतेचा पाठिंबा. नुकतंच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारचा हा करार स्थगित करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. आम्ही कधीच सिंधू नदी कराराच्या बाजूनं नव्हतो. हा करार काश्मीरींसाठी फायद्याचा नव्हता असं अब्दुल्ला यांनी म्हटलं. केंद्र सरकारनं 370 कलम हटवण्यापासून काश्मीरचे लोक भाजपवर नाराज असल्याचं विरोधकांकडून वारंवार बोललं जातं. भाजप सरकारनं काश्मीरी नागरिकांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला असं विरोधक म्हणतात. पण आता स्वतः उमर अब्दुल्ला यांनी सिंधू कराराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारची साथ दिल्यानं भाजप विरोधकांच्या या नरेटिव्हला काउंटर करू शकतो. काश्मीरच्या जनतेसाठी सिंधू नदीचं महत्त्व मोठं आहे. या नदीच्या पाण्याचा जर काश्मीरी जनतेला जास्तीत जास्त फायदा मिळाला तर त्यामुळं काश्मीरी जनतेची सगळ्याच बाबतीत भरभराट होणार आहे. सिंधू जलवाटपाच्या कराराला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकारनं आता पाकिस्तानचं पाणी रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सरकार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर विविध प्रकल्प उभारणार असल्याची माहिती आहे. यातले बरेचसे प्रकल्प जम्मू काश्मीरच्या भागात असणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधू नदीचं पाणी काश्मीरकडे वळवलं जाईल. याशिवाय या प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसुद्धा होणार आहे. या सगळ्याचा फायदा काश्मीरी जनतेला होऊ शकतो असं बोललं जात आहे. त्यातच आता पहलगामवर झालेल्या हल्ल्यामुळं काश्मीरी जनताही दहशतवादाविरोधात रस्त्यावर उतरली आहे. काही वर्षांपूर्वी ज्या काश्मीरमध्ये स्वतंत्र काश्मीरच्या मागणीसाठी पोलीस आणि लष्करावर दगडफेक होत होती, सरकारविरोधात घोषणाबाजी होत होती, त्याच काश्मीरी जनतेकडून आता दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळं पाकिस्तानला सिंधूचं पाणी न देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचं इथली जनता स्वागत करणार हे निश्चित आहे. याचा भाजपला नक्कीच फायदा होऊ शकतो. कलम 370 हटवल्यानंतर गेल्या वर्षी काश्मीरमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपची कामगिरी फारशी खास नव्हती. पक्षाला 95 पैकी 29 जागा मिळाल्या होत्या. यानंतर काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं. काश्मीरमध्ये मुस्लिम समुदाय बहुसंख्याक आहे. त्यामुळे हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या भाजपला अजून तिथं हवी तशी स्पेस मिळालेली नाही. पण आता सिंधू नदी कराराच्या मुद्द्यावरून उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारचं समर्थन केल्यामुळं जम्मू काश्मीरमध्येही आपल्याला पाठिंबा मिळवण्यात थोड्याफार प्रमाणात भाजप यशस्वी होऊ शकते असं सांगितलं जातं. यामुळं आधीच उत्तर भारतात भक्कम स्थितीत असलेला भाजप जम्मू काश्मीरच्या पाठिंब्यामुळं आणखी स्ट्रॉंग होऊ शकतो. आता सिंधू नदीमुळं भाजपचं लॉंग टर्मचं राजकारण सेट होऊ शकतं असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारा प्रभाव. सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशात 1960 मध्ये झाला होता. हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं झाला. त्यामुळं हा करार स्थगित करून भारतानं पाकिस्तानला मोठा इशारा दिलाय. या निर्णयाचे पडसाद जागतिक राजकारणावरही पडणार आहेत. भारताचा करार स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात जाऊ शकतो असं बोललं जात आहे. पण तिथं त्याला किती देशांचं समर्थन मिळेल हा मोठा प्रश्न आहे. भारताच्या या निर्णयाविरोधात पाकिस्ताननं जरी थैथयाट सुरू केला असला तरी अजूनपर्यंत एकाही देशानं भारताच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला नाही. उलट इस्रायल, रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनी दहशतवादाविरोधात भारत जी भूमिका घेईल त्याचं आम्ही समर्थन करू असंच म्हटलंय. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला जास्त देशांचा पाठिंबा मिळेल अशी शक्यता कमी आहे. हाच मुद्दा वापरून केंद्रातलं भाजप सरकार आपलं लॉंग टर्मचं राजकारण सेट करू शकतं. भारत सरकारनं इतक्या वर्षांपासून चालत आलेला हा करार एका फटक्यात स्थगित केला. जेव्हा वर्ल्ड बँकसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेच्या मध्यस्थीतून एखादा करार होतो तेव्हा त्याला जागतिक महत्त्व असतं. त्यामुळं अशा करारांबाबत कोणताही मोठा निर्णय घेताना आंतरराष्ट्रीय दबावाचा विचार करावा लागतो. पण भारतानं कोणत्याही दबावाचा विचार न करता एका रात्रीत इतका मोठा निर्णय घेऊन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा भाजप सरकारच्या मुत्सद्दीगिरीचा विजय असल्याचं नरेटिव्ह भाजप प्रोजेक्ट करू शकतो. भारताला विश्वगुरू बनवण्याचं आपलं विजन असल्याचं पंतप्रधान मोदींनी वारंवार म्हटलंय. त्यामुळंच सिंधू जल कराराबाबतची ही मूव्ह भविष्यात भाजपसाठी मोठी फायद्याची ठरू शकते असंही सांगितलं जातं. एकूणच काय तर सिंधू जल कराराला स्थगिती देण्याच्या भारताच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष जरी होत असला तरी सरकारच्या निर्णयाचं भारतीयांकडून होणारं स्वागत भाजपसाठी आगामी काळात फायद्याचं ठरू शकतं असंच म्हणता येतं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.